श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. उद्या आहे दिवाळी पाडवा. प्रत्येक पत्नी आपल्या पतीला ओवाळत असते उद्याच्या दिवशी. तो ओवाळत असताना शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणत्या वेळेपर्यंत आपल्याला आपल्या पतीला ओवाळायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं, आपल्या पतीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी औक्षणाचं ताट कसं असावं, आपल्या पतीला आपण कशा पद्धतीने औक्षण करावं, त्याचबरोबर आपल्या पतीकडून आपल्याला काय भेटवस्तू घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं जो दिवा आहे औक्षण करताना तो तेलाचा असावा की तुपाचा, आणि अजून अशी बरीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर उद्याच्या दिवशी बघा, आपल्या पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी, आपलं जे नातं आहे ते घट्ट होण्यासाठी, एकोपात टिकून राहण्यासाठी आपल्याला आपल्या पतीकडून जोडीमध्ये भेटवस्तू घ्यायची आहे. आता जोडीमध्ये म्हणजे कशी, की जसं बघा पैंजण कसे दोन पायातले दोन असतात आणि ते सौभाग्याचं सुद्धा अलंकार आहे. त्याच्यामुळे चेन घेऊ शकतो तुम्ही, जोडवी घेऊ शकता, ही सुद्धा दोन पायांमध्ये असतात. तुम्ही बांगड्या घेऊ शकता, दोन हातांमध्ये असतात. चांदीची घ्या, सोन्याची घ्या, पण शक्यतो या प्लास्टिक इमिटेशन या ज्या वस्तू असतात त्या घेणं टाळा. मग याच्या आता तुम्ही म्हणाल की आम्ही चांदीची घेऊ शकत नाही, सोन्याची घेऊ शकत नाही, मग आम्ही घ्यायची नाही का? आम्हाला आमच्या नात्यातला जो गोडवा आहे तो वाढवायचा आहे, एकोपा वाढवायचा आहे, प्रेम वाढवायचं आहे. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो, जे अलंकार आहेत जसं की टिकली पॉकेट असेल तुम्ही 2 घ्या, सिंदूर असेल तुम्ही 2 घ्या, मेहंदीचे कोन नेलपेंट असेल तुम्ही 2 घ्या. म्हणजे या आपण रेग्युलर ज्या वापरणार आहेत, मेहंदीचे कोन नेलपेंट सुद्धा बऱ्याच वेळेला आपण तुम्ही म्हणजे हे घेतलं तुमच्या पतीकडून गिफ्ट, ते तुम्ही लावा, फक्त आणून घरामध्ये ठेवायचं आणि मी घेतलं असं नाही. जे आपण रेग्युलर वापरणार आहोत सौभाग्याचं अलंकार म्हणून त्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. आता त्याहीपेक्षा महत्त्वाचं की पतीला ओवाळण्यासाठी शुभ मुहूर्त वेळ कोणत्या वेळेपर्यंत आपल्याला ओवाळायचं आहे. रात्री 8:35 आपल्याला आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे, ओवाळायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बघा की पाडवा आहे, मग पती सोफ्यावर बसलेला आहे किंवा खुर्चीवर बसलेले आहेत, टीव्ही बघत आहेत आणि असंच ओवाळलं, पाडवा साजरा केला. मग याचा फायदा होईल का, हा सण आपण साजरा केला असं होईल का? तर नाही. हा वर्षातला असा एक दिवस आहे की ज्या दिवशी आपण जो सण आहे तो अगदी म्हणजे व्यवस्थित जसं परंपरा आहे किंवा जसं रिच्युअल आहे त्या पद्धतीने जर आपण साजरा केला तर त्याचा जो प्रभाव आहे किंवा याच्या ज्या वाइब्स असतात, ज्या सकारात्मक ऊर्जा असतात त्या तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळतात आणि आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण होत असते. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, एक पाट ठेवायचा आहे, पाटाच्या समोर रांगोळी काढायची आहे आणि त्याच्यावरच आपल्या मिस्टरांना बसवायचं आहे. त्यांच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे. आता ओवाळायचं म्हणजे फक्त ताट घेतलं, दिवा घेतला, कुंकू टाकलं, कुंकू घेतलं आणि ओवाळलं म्हणजे झालं का? तर असं नाही. औक्षणाचं ताट नेहमी हे आपलं तांब्याचं ताम्हण जे आपण देवासाठी वापरतो तर ते असावं. आजकाल का बघा बऱ्याच वेळेला ज्या प्लास्टिकच्या डेकोरेशनच्या प्लेट आलेल्या आहेत त्या आपण ओवाळण्यासाठी घेतो, पण असं करायचं नाही. पितळेचं किंवा तांब्याचं आपल्याला जे ताम्हण असतं ते ओवाळण्यासाठी घ्यायचं आहे, जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. प्लास्टिकच्या वगैरे याच्यात बघा आपण प्लास्टिकचे देव वगैरे ठेवतो का, त्याच्यात देवत्व आकर्षित करण्याची किंवा देवत्व येण्याची ताकद नसते. पितळ असतं, तांबं असतं, त्याच्यामध्ये त्या ज्या व्हायब्रेशन्स असतात ते जे आकर्षित करून घेण्याची शक्ती असते ती असते, त्यामुळे ते घ्यायचं आहे. आणि तांब्याचं पितळाचं तुमच्याकडे ताम्हण नसेल, तसं तर देवघर म्हटल्यावर प्रत्येकाकडे असतंच, पण मग नंतर तुम्ही स्टीलचं घ्या, पण शक्यतो प्लास्टिक वगैरे हे घेऊ नका. आणि त्या ताम्हणामध्ये आपल्याला या दिवशी कणकेचा दिवा बनवायचा आहे. दरवेळी आपण बऱ्याच वेळेला निरांजन घेतो बघा ओवाळण्यासाठी, तर निरांजन घ्यायची नाही, कणकेचा दिवा बनवायचा आहे. आता आमच्याकडे एक दिवा बनवला जातो आणि 2 मुटके असतात साईडला, पण बऱ्याच ठिकाणी 2 दिवे बनवले जातात आणि साईडला 2 मुटके असतात. तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. मी असं नाही म्हणणार की मी जे सांगितलं की तुम्ही असंच करा. मी तुम्हाला नेहमी सांगत असते बघा की आपल्या कुळामध्ये तुमच्या आडनाव जे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या तुम्ही मी अगदी प्रत्येकाने फॉलो करायला हव्यात. आता समजा तुम्हाला माझी एखादी गोष्ट आवडली किंवा अजून कोणाची आवडली तर तुम्ही तुमच्या रूढी परंपरा जे चालत आलेलं आहे तुमच्या कुळामध्ये ते सोडायचं आणि आम्ही सांगितलेलं ऐकून ते फॉलो करायचं असं अजिबात करायचं नाही. याचा त्रास आम्हाला होणार नाही, तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना होतो, कारण त्या रूढी
म्हणजे पूर्वापारपासून त्या चालत आलेल्या परंपरा असतात आणि त्या एकदम जर आपण बंद केल्या आणि दुसरं घेतलं तर हे चुकीचं आहे. आता समजा तुम्ही तुमच्या रूढी परंपरांनुसार करताय आणि तुम्हाला माझी एखादी गोष्ट आवडली तर ती तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण तुम्ही परंपरा सोडायच्या आणि मी सांगितलेलं किंवा इतरांनी सांगितलेलं करायचं हे पूर्णपणे चुकीचं आहे. ते माझं सुद्धा असेल, मी एखादी गोष्ट सांगितली पण तुमच्या याच्यात वेगळं असेल, तुम्ही ते करा. माझी गोष्ट आवडली ती त्याच्यामध्ये ॲड करा, पण तुमचं सोडून मी जे सांगते ते करू नका. कारण ही आपलीच जबाबदारी आहे की आपल्या कुळातील परंपरा पुढे चालू ठेवणं. हे आता दिवा आपल्याला घ्यायचा आहे, 2 किंवा 1 तुमच्याकडे जसे असतील तसे बनवायचे आहेत. त्यानंतर थोड्याशा अक्षदा, कुंकू, गोड काहीतरी, साखर, पेढा वगैरे काहीतरी आणि त्याचबरोबर एक सुपारी आणि सोन्याचं काहीतरी म्हणजे अंगठी वगैरे, शक्यतो अंगठीच घ्यावे. बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे की गळ्यातलं मंगळसूत्र काढतात आणि ते घेतात, पण त्यामध्ये काळे मणी असतात. असं करू नका. भले तुमच्याकडे कानातलं असेल, तुम्ही कानातलं घ्या किंवा छोटीशी अंगठी बनवलेली असेल आपण मुलांसाठी 1 ग्रामची वगैरे, ती तुम्ही घ्या, पण अंगठी वगैरे असं घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला कापूस घ्यायचा आहे. ओवाळण्याच्या औक्षणाच्या ताटामध्ये हे घ्यायचं आहे. आता ओवाळताना आपण सुरुवातीला रांगोळी तर ती काढूनच घ्यायची आहे पाटाच्या समोर. आपले मिस्टर वगैरे बसलेले आहेत, त्यांना हातपाय धुवून ओवाळायला बसवायला लावायचं. डोक्यावर रुमाल किंवा टोपी आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर सुरुवातीला आपल्याला कुंकू लावायचं आहे, त्यांना टीका लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला टीका लावल्यानंतर अक्षदा त्यांच्या डोक्यावर टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ती सुपारी आणि जो आपण अंगठी वगैरे जे काही सोन्याचा दागिना असेल त्याने आपल्याला ओवाळायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे काही मिठाई असेल, साखर काही असेल ते त्यांना खाऊ घालायचं आहे. डोक्यावर जो कापूस आहे तो त्यांच्या डोक्यावर ठेवायचा आहे. का ठेवायचा आहे? या कापसाप्रमाणे तुमचे केस पूर्ण पांढरे होईपर्यंत तुम्हाला आयुष्य लाभावं, म्हणजेच काय की दीर्घ आयुष्य लाभावं, यासाठी कापूस डोक्यावर ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हळूवारपणे ओवाळायचं आहे आणि ओवाळल्यानंतर आपल्या मिस्टरांना वगैरे आपल्याला नमस्कार करायचा आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीला तर सांगितलं आहे की आपल्या मिस्टरांकडून आपल्याला काय गिफ्ट घ्यायचं आहे आणि तुम्हाला मी वेळ पण सांगितलेली आहे. तर त्या वेळेमध्ये या पद्धतीने औक्षणाचं ताट तयार करून आपल्याला आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे, म्हणजे त्यांना ओवाळायचं आहे. आणि आजपर्यंत तुम्ही जर ओवाळलं नसेल तर यावर्षी तुम्ही नक्कीच ओवाळू शकता. आणि दरवर्षी जर आपण ओवाळत असू तर म्हणजे चांगलंच आहे. आणि आवर्जून ओवाळून झाल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यांचा हात आपल्या डोक्यावर आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे. आणि ओवाळून झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. आपल्या पतीला ओवाळल्यानंतर हे करायचं आहे. कारण तो जो राक्षस होता, भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या रूपाने त्या राक्षसाच्या डोक्यावर पाय देऊन त्याचा वध केला होता. आणि तुम्हाला म्हणजे ही कथा माहीत असेल, अगदी म्हणजे छोटीशी सांगते मी तुम्हाला, अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती, पण प्रत्येक व्हिडिओ हा प्रत्येक जण बघेल असं नाही, तुम्हाला माहीत असावं त्याच्यासाठी सांगते की पाडवा हा सण भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या वामनाचा राक्षस राजा बळीवर विजय आणि पृथ्वीवर त्याच्या आगमनानिमित्त साजरा केला जातो. त्यामागे एक कथा आहे. त्यानुसार एकदा भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या वामनाने राजा बळीकडे 3 पायरी जमीन मागितली होती. यावर त्याने ब्रह्मांड आणि पृथ्वीचे 2 पायऱ्यांमध्ये मोजमाप केले. यानंतर वामनाने जेव्हा बळीला 3रे पाऊल कुठे ठेवायचे असे विचारले तेव्हा बळीने आपले डोके पुढे केले. असे मानले जाते की बळीने आपले डोके वामनाच्या चरणी धरले आणि वामनाने त्याच्या मस्तकावर पाय ठेवताच तो अधोलोकात पोहोचला. त्यावेळी भगवानांनी बळीवर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की प्रतिपदेला तुझी पूजा होईल आणि तो उत्सव म्हणून साजरा केला जाईल. तेव्हापासून बळीची पूजा करण्याची परंपरा सुरू झालेली आहे. असे मानले जाते की राजा बळी या दिवशी पृथ्वीवर वास्तव्य करण्यासाठी येतो आणि भक्तांची हाक ऐकतो. त्यामुळे हा जो सण आहे तो साजरा केला जातो. श्री स्वामी समर्थ.